खोबरेचं तेल कडवून घेतलेलं आहे, त्याच्यात हळद टाकलेली आहे. आणि तुम्ही अजून हळद वापरली जास्त तरी चालेल बरं का. मला एका शेळीला लावायचं होतं म्हणून मी थोडंसंच केलेलं आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. आणि 2 दिवस झालं मी तो व्हिडिओ शेअर केलेला तुमच्यासोबत, म्हणजे शेळीच्या माव्यावरचं औषध. तर 1 नंबर रिझल्ट आहे बरं का. पहिल्या दिवशी लावलं, खपली निघली, दुसऱ्या दिवशी पूर्ण जखम सुकी पडली. इकडे चिंकू, चिंकू इकडे बाबू, ही बघा. अगं इकडे बघ ना शोना, योक 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 योक. चिंकू योक, यात बघ ना, यात बघ ना. अगं ढमे बघ ना इकडं. दाखवत नाही. नाही बघायचं तुला, नाही बघणार तू. इकडे बघ ना, अशी नाही औषध लावत बाबू तुला. हे बघ गो, माझी चित्तर रुसले. तर आहे ना, ते एकदम चिकण्या पडल्या होत्या, ते एकदम खूपच चिगळल्यासारखं झालं होतं. तर आता पूर्ण जखम सुकलेली. 2 दिवस औषध केले, आज लावलं ना, 3 दिवस करायचे ते, आज लावलं की पूर्ण बरं होते बघा. ते